ह्याच्यापेक्षा पण स्वस्त होता ड्रोन. 4 लाख रुपयाला भेटत होता, 5 लाख रुपयाला भेटत होता, पण त्याची सर्व्हिस व्यवस्थित नव्हती. येतील ना येतील गॅरंटी नव्हती. हा चांगला वाटला, त्याची सर्व्हिस चांगली वाटली. आम्ही 3 जणांना विचारलं, ती सर्व्हिस चांगली वाटली म्हणून तो घेतला. सर्व्हिस चांगली पाहिजे फक्त, बाकी काय ड्रोन आपण उडवू शकतो शिकलोय त्यामुळे. आता जे आपल्याला 200 लिटर पाणी लागतं एका एकरसाठी, ते 10 लिटरमध्ये फवारता येते. म्हणजे 10 लिटर पाण्यात पूर्ण औषध टाकून आपण फवारू शकतो. आणि त्याला वेळ लागतो 2 तास. 2 तास वेळ लागतो, ते 5 मिनटात होऊ शकतं फवारून. म्हणजे टायमाची पण बचत होती आणि पाण्याची पण बचत होती. त्यामुळे हे वापरणं अतिमहत्त्वाचं आहे, ज्याला वेळ नाही आहे त्यासाठी. म्हणजे प्रत्येक किसान हा वापरू शकतो ड्रोन. माझ्याकडे आत्ता मका आहे, ऊस आहे, भुईमुग आहे आणि बाजरी. आता माझ्याकडे असे 3 प्रकारचे पिकं आहेत. मला ड्रोनच्या बाबतीत तसं माहीत नव्हतं. माझा मित्र आहे अनिकेत हिंगे म्हणून, त्याने ड्रोन घेतला. त्यानंतर मी 1-2 ठिकाणी ते पाहिलं व त्याच्यापासून काय फायदे, काय कसं काम चालतं ते बघितलं मी. आणि मी सुद्धा माझ्या शेतामध्ये 1-2-3 वेळा त्याचा उपयोग केलेला आहे. आत्ता दिवसाचा आत्ता मला 2-1 हजार रुपये भेटतात दिवसाला. आता सीझन खूप ऑफ आहे, सगळेजण शेती चालू झाल्यावर मग दिवसाला 5-6 हजार रुपये कमवू शकतो. त्यावेळेस फवारणी जास्त असते. हे शुगर केन को ज़्यादा फवारणी राहते, जास्त फवारणी असते ऊसाला. त्याच्यात वेल येतात ना, त्यात आतमध्ये घुसून मारता येत नाही. मग त्यासाठी ऊसाला खूप महत्त्वाचं आहे ते ड्रोन फवारणी. अभी काय आहे, अभी इथं उन्हाळा आहे. उन्हाळ्यामुळं समजा रोगराई जरी असली तरी कमी आहे. ज्या टायमाला पावसाळा येतो, पावसाळ्यामध्ये काय होतं, रोगराई पण येते, तण पण शेतात खूप वाढतं. तिथे शेतकरी काय फवारायला जाऊ शकत नाही, चिखल वगैरे असतो, मिट्टी गिला राहत आहे. तर तेव्हा शेतकरी काय फवारायला जाऊ शकत नाही. त्या टायमाला ड्रोन आला. ड्रोननी जर फवारलं तर प्रॉपर वेळेची पण बचत होते आणि काम पण पावसाळ्याच्या टायमाला उरकतं. मारुत खूप चांगली सर्व्हिस देतो, काहीच प्रॉब्लेम नाही. मी ज्यावेळेस फोन केला होता ना, ज्यावेळेस माझा ड्रोन पडला होता, 2 वेळा पडला, पॉप्युलर वगैरे तुटले होते, त्यावेळेस त्यांचा माणूस 2 दिवसात आला होता, नीट करून दिला होता. सर्व्हिस पण व्यवस्थित आहे, ड्रोन पण व्यवस्थित आहे, काहीच प्रॉब्लेम नाही मारुतला. मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ड्रोनचा उपयोग एकदम मस्त आहे, एकदम सोयीस्कर आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त ड्रोनचा वापर करा, असं माझं स्वतःचं मत आहे. तुम्ही एकदा ड्रोनचा वापर करून बघा, तुम्हाला रिझल्ट 100% भेटणार. तर या ड्रोनमध्ये 2 प्रकार येतात, DJI आणि नॉन DJI. नॉन DJIमध्ये जसं आपलं चायनाचं मॉडेल असतं की बाबा चाललं तर चाललं आणि नाही तर चायनाचे ड्रोन एकदम 3-4 लाखापर्यंत भेटतील. त्याची काही नो गॅरंटी नो वॉरंटी, ते काय 1 दिवस चालेल किंवा महिनाभर चालेल. आणि एक DJI येतं, ते गव्हर्नमेंट अप्रूव्ह येतं आणि तो लॉंग लाईफ चालतो. त्याला गॅरंटी वॉरंटी विथ इन्शुरन्स, सबसिडी अप्रूव्ह, या सगळ्या गोष्टी असतात. आणि ज्याला कोणाला म्हणजे ॲज अ बिझनेस म्हणून करायचं किंवा यंग जनरेशनमध्ये करायचं, तर लोन AIF अंडर ॲग्रिकल्चर इन्फ्रा फंडमध्ये लोन आहे. 9% लोन आहे. त्यानंतर 3% त्याला सबसिडी आहे. 60% लोन भेटेल. तुम्ही दास मॉडेल ड्रोन ॲज अ सर्व्हिस तुम्ही यूज करू शकता, कमर्शियल यूज करू शकता आणि त्यातून एक चांगलं उत्पन्न तुम्ही महिन्याला किंवा दिवसाला कमवू शकता.